मुंबईहून निघालो, पण मला कल्पनाही नव्हती की हा प्रवास मला इतक्या खोल इतिहासात घेऊन जाईल. पहिल्याच ठिकाणी अशा गुफा पाहिल्या जिथे आपल्या पूर्वजांचं जीवन आजही जिवंत वाटतं. असं मंदिर पाहिलं जे फक्त मंदिर नाही तर दगडात कोरलेलं एक रहस्य आहे. एका ठिकाणी लाखो लोकांची अटळ श्रद्धा तर दुसरीकडे जमिनीतून सापडणारा इतिहास. आणि शेवटी त्या व्यक्तीच्या घरासमोर उभा राहिलो जे आपले लहानपणी सगळ्यांचे हिरो होते. मुंबईहून निघताना मी स्वतःला एक चॅलेंज दिलं, ओडिसाच्या त्या ठिकाणी जाण्याचं जिथे इतिहास अजूनही जिवंत आहे पण फारसे लोक जात नाहीत. हा भाई, आम्ही उडीसाला चाललोय आणि सचिन लिंगम आम्हाला सोडायला येत आहेत. अजून आले नाहीत ते. अरे अरे आला बाय 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 बाय. स्पेशल सोडायला येत आहेत आम्हाला. स्पेशल गेस्ट, स्पेशल गेस्ट. चल बोल, बाय बोल. चलो बाय बाय. चल चल, ट्रेन मध्ये चाललोय आता. आता आमची 2:30 वाजता ट्रेन निघाली ठाण्यावरनं. तर आम्ही आय गेस उद्या रात्री काहीतरी 11:30पर्यंत पोहोचू भुवनेश्वर स्टेशनला. मग बघू पुढचा प्रवास कसा होतोय. आम्ही भुवनेश्वर स्टेशनला पोहोचलोय फायनली. रात्रीचे 11:30 झाले आहेत. बघू आता इकडनं आम्हाला हॉटेलला जायचं, रस्ता शोधायचा आहे. आम्ही आता भुवनेश्वर स्टेशनच्या बाहेर आलोय. तर चारी रॅपिडोवर बघतोय. इकडे रॅपिडो अवेलेबल आहे. मिळाली एक आम्हाला रिक्षा पण मिळाली. आमचा काहीतरी 11 किलोमीटर लांब आहे हॉटेल. आता जवळपास रात्रीचे 11:45 झाले आहेत. आम्ही काल दुपारी 2 वाजता वगैरे पकडलेली आणि आता आम्ही 12 वाजता वगैरे पोचलो. इकडे 11:30ला दरम्यान पोचलो. तर बघू आता जातो आम्ही आमच्या हॉटेलवर. रॅपिडो येईलच आता आमची कॅब रिक्षा. काय ना घुगनी काय हा सकाळचे 9 वाजलेत. आता आम्ही भुवनेश्वरला आहे. आमचे काही आयटनरीज आहेत ते तुम्हाला दिसत असतील इथे स्क्रीनवर. आम्ही इथे फिरणार आहे आजचा दिवस पूर्ण. आणि आम्ही ट्राय करणार आहे की आज पुरीला जाता येईल, कारण का आम्हाला 2 दिवसाच्या वर इकडे राहायचं नाही. आम्हाला थोडं पुढे निघायचं आहे. काही आमचे अजून प्लॅन्स आहेत. बघूया कसं होतं आजचा प्रवास. आम्ही आता उदयगिरी केव्सकडे आलोय. बाहेरनं आता खूप इंटरेस्टिंग वाटतंय ही जागा. खूप केव्स वगैरे आहेत इथे आणि वरती जायला पण एक रस्ता दिसतोय. बघूया काय आहे पुढे. इकडे एंट्री केल्यावर वरती एक जायला रस्ता आहे. त्याच्या बाजूला एक गुफा आहे आणि त्याच्या बाजूला एक मंदिर आहे. असं सुरुवातीचं तरी दृश्य आहे. पुढे बघूया अजून काय होतंय. केवच्या टॉपला आलोय. इकडनं सगळीकडे एक शहर दिसतंय, सिटी दिसतंय आणि मधोमध हा एक केव आहे. आणि केव खूप सुंदर आहे. आम्ही ऑलमोस्ट आता या केवच्या टॉपला आलोय आणि इकडनं पूर्ण सुंदर ही भुवनेश्वरची सिटी दिसते. समोर एक मंदिर पण दिसतंय, जैन मंदिर, जे समोरच्या डोंगरावर आहे. तिकडे इकडे ब्रिजेस दिसत आहेत. या साईडला पण एक सिटी दिसते. खूप म्हणजे शहरामध्ये एक ही सुंदर एक ऐतिहासिक केव दिसते. उदयगिरी खंडगिरीच्या या प्राचीन गुफांमध्ये फिरताना मला एक वेगळीच जाणीव झाली. आपले पूर्वज किती साधेपणाने आणि निसर्गाच्या कुशीत राहायचे हे इथे स्पष्ट दिसतं. दगडात कोरलेल्या या गुफा फक्त घर नव्हते तर एक शांत जीवनशैली होती. आणि आज आपण कॉन्क्रीटच्या जंगलात अडकलोय, जिथं सगळं आहे पण मनाला शांती नाही. इथलं वातावरण मनाला अशी शांती देतं की जी आपण आजच्या धावपळीत कुठेतरी हरवून बसलो आहोत. आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी जुळवून घेतलेलं जीवन खरंच खूप सुंदर होतं. इथे कोणताही दिखावा नाही, फक्त साधेपणा आणि समाधान आहे. या गुफांमध्ये फिरताना असं वाटतं की खऱ्या अर्थाने जीवन इथेच होतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण हे सगळं कुठेतरी हरवून बसलो आहोत. उदयगिरी आणि खंडगिरी मला शिकवून गेलं की निसर्गाच्या जवळच खरा आनंद मिळतो.
आम्ही इथे कोणार्क सन टेम्पलला आलो आहे. आम्ही 2 तास प्रवास केला त्या उदयगिरी आणि खंडगिरीवरनं बाईकने. आता जाऊन आम्ही फायनली इकडे पोचलो आहे. आता तिकीट काढतोय. तिकीट काढून बघूया आतमध्ये कसं आहे मंदिर. फायनली मी सूर्य मंदिराच्या आत जाण्यासाठी पुढे निघालोय. लांबूनच त्याची भव्यता मनाला आकर्षित करत आहे आणि जसजसा पुढे जातोय तसतशी ती अजून उलगडत जाते. तिकीट दाखवून आत प्रवेश करताना प्रत्येक पावला गणित या मंदिराची महानता अधिक जाणवू लागते. सुरुवातीला जिन्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 2 भव्य मूर्त्या जणू स्वागत करत असल्यासारख्या वाटत आहेत. इथे माझ्यासारखे अनेक जिज्ञासू लोक या अद्भुत कलेला जवळून अनुभवत आहेत. प्रत्येक कोरीवकाम इतकं जिवंत आणि बारकाईने केलेलं आहे की दगडातही कलाकारांनी प्राण फुंकले आहेत असं वाटतं. चक्राची रचना पाहताना नजरच हटत नाही आहे आणि मनात एकच विचार येतो, आपल्या पूर्वजांची कल्पकता आणि दृष्टी किती विशाल होती. त्या प्रत्येक चक्रातली सूक्ष्म नक्षी आणि परफेक्शन पाहून त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याला खरंच सलाम करावासा वाटतो. 3 साईडला चाकं आहेत आणि त्याच्यावर स्कल्पचर्स आहेत सगळ्या तिन्ही वॉलवर. आणि मंदिर खूप कोरीव काम दिसतं आहे. याच्यावर खूप मेहनत केलेली आहे मंदिरावर. मी नोट आणि चक्राचा एकत्र इन्स्टा स्टोरी व्हिडिओ घ्यायचा अटेम्प्ट केला. इथल्या भव्य मूर्तीचं कोरीव कामही अप्रतिम आहे. जरी काही ठिकाणी ते तुटलेलं असलं तरीही त्याची सुंदरता आजही तितकीच प्रभावी आहे. मागच्या भिंतीवर एक मोठी मूर्ती आहे. मागे एक मंदिरासारखी रचना दिसते. एकीकडे हत्तींची भव्य मूर्त्या दिसत आहेत. हत्तीने आपल्या सोंडेत काहीतरी धरलेलं आहे, पण मंदिराची भव्यता त्यालाही लहान भासवत आहे. सगळ्यात खास गोष्ट, सूर्य मंदिरात सूर्यदेव दिसत नाहीये, पण असं वाटतंय जणू ते बाहेर उभे राहून आपल्याला दर्शन देत आहे. तर आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचं, कलेचं, अद्भुत कल्पनाशक्तीचं जिवंत उदाहरण आहे. जगन्नाथ मंदिराकडे पोचताच गर्दीत भक्तीचा प्रचंड उत्साह दिसतोय. सगळीकडे जय जगन्नाथचा जयघोष आणि अखंड श्रद्धेचं वातावरण आहे. मी मंदिराकडे प्रवेश करताना हजारो भाविकांची निष्ठा आणि समर्पण जवळून बघतोय. इथले विधी, परंपरा आणि भक्तांची भक्ती खूप प्रभावी आहे. पवित्र स्थळाची महानता आणि लोकांच्या अटळ विश्वासाची जाणीव होते. आम्ही जगन्नाथपुरी मंदिरात आलो आहे. आम्हाला थोडा लेट झाला आहे. 5:30 वाजले आहेत. बघूया, अजून एंट्री चालू आहे. मी आता एंट्री करून बघतो मंदिरामध्ये काय आहे. हो भाई लोक, आम्ही इकडे कुठचा तरी सिनेपोलिसचा नेक्सस मॉल होता, तिकडे आम्ही आज छावा पिक्चर बघितला. फर्स्ट डे फर्स्ट शो उडीसामध्ये. राजाच्या बाहेर फर्स्ट टाइम मूवी बघतोय. दुसरा नवीन एक्सपिरियन्स. आज आमचा सेकंड दिवस आहे. आम्ही आता चाललोय रत्नागिरीला. रत्नागिरी करून इकडे एक ओडिसामध्ये प्लेस आहे, बघूया ती कशी आहे. नंतर आम्ही कटकला जाऊ, मग भुवनेश्वरला, आणि आज इथला आमची ट्रिप पूर्ण संपून जाईल. बघू. आम्ही गेले 1 तास झाले प्रवास करतोय. अजून रत्नागिरी तिकडे पोहोचलो नाही. अजून इकडनं 45 मिनिट्स दाखवत आहे. बघूया किती वेळात पोहोचतोय अजून. शेवटी मी पोचलो रत्नागिरीला. रत्नांचा डोंगर म्हणजेच रत्नागिरी. रत्नागिरी उडीसामधील हे ठिकाण पाहताना मला आपल्या समृद्ध इतिहासाची पुन्हा जाणीव झाली. इथे प्राचीन बौद्ध अवशेष आजही आपल्याला त्या काळाची साक्ष देतात. मी स्वतः पाहिलं, इथे अजूनही उत्खनन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी इथून बुद्धांची मूर्ती सापडली. हे ऐकून छान वाटलं. यातून स्पष्ट होतं की आपल्या पूर्वजांची कला आणि वास्तुशिल्प किती प्रगत होतं. प्रत्येक कोरीव काम आणि रचना त्यांच्या ज्ञानाची आणि कौशल्याची ओळख करून देते. पण खेदाची गोष्ट म्हणजे आपण या वारशाची योग्य काळजी घेऊ शकलो नाही. इतकी सुंदर कला आणि इतिहास असूनही अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या. रत्नागिरी हे फक्त एक ठिकाण नाही, तर आपल्या संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे. आणि त्याच्या बाजूला अजून 2 मूर्त्या होत्या. या कॅम्पसमध्ये अजूनही काही छोट्या मोठ्या तुटलेल्या अशा स्कल्पचर्स ठेवण्यात आले आहे. खूप इंटरेस्टिंग जागा. इकडे जास्त गर्दी पण नाही, कोणी नाही आहे. फुल आयसोलेटेड आहे हा एरिया. मगाशी आपण तिथे होतो त्या कॅम्पसमध्ये. आता आपण थोडा इकडे पुढे चाललोय, पण रस्त्याला ना इकडे खाली एक खड्डा आहे
आणि खड्डा तिकडे छोटे छोटे काही शिल्प ठेवलेले आहेत. आता मी कटकच्या रस्त्यांवरनं जात जात माझे लहानपणीचे हिरो नेताजींच्या जन्मस्थळाकडे चाललोय. गेटमधून आत शिरलो. बालला जुनी घोडागाडी आणि बाहेर त्यांच्या पालकांचं मंदिर पाहायला मिळतंय. आत गेल्यावर नेताजींचं संपूर्ण विश्व जणू जिवंत झाल्यासारखं वाटतंय. त्यांच्या आयुष्याशी संबंधित वस्तू, फोटो आणि आठवणी इतिहासाला जवळ आणतात. नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ एक स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर प्रेरणेचं जिवंत प्रतीक होते. त्यांचे धैर्य, त्याग आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जाज्वल्य अभिमान निर्माण करतं. आम्ही लिंगराज मंदिरात आलेलो. तिकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, मोबाईल अलाउड नव्हता. पाहिलं आपण मुक्तेश्वर मंदिरला आलो. इकडे उडीसातल्या आता इथे संध्याकाळ झाले. आता हे बंद व्हायला आलंय टेम्पल. तर हे कदाचित शेवटचं टेम्पल असेल. 2 दिवसात हा सगळा प्रवास पूर्ण झाला, पण मनात खूप काही ठेवून गेला. ज्या ठिकाणांना फक्त पुस्तकात पाहिलं होतं ते आज डोळ्यांसमोर उभं राहिलं. जगन्नाथपुरी आणि सूर्य मंदिर, ज्यांची वाट मी शाळेपासून पाहत होतो, ते आज अनुभवते. नेताजींसारख्या महान व्यक्तीला आणि या अद्भुत कला घडवणाऱ्या कलाकारांना माझा हा छोटासा सलाम. त्यांनी आपल्यासाठी जे उभं केलं ते फक्त पाहण्यासारखं नाही, तर जपण्यासारखं आहे. हा प्रवास संपला, पण एक भावना कायम राहते. आपण इतिहास पाहिला, आता तो जपणं आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.